अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश. आज हा संदेश तुम्ही उघडून बघताय म्हणजे तुमच्यावर नक्कीच स्वामींची कृपा आहे. आयुष्यात प्रत्येक विचार असून चालत नाहीत, तर त्याला आकार देता आला पाहिजे. त्यासाठी सातत्यानं वाट चालत राहिली पाहिजे तरच देह गाठता येईल. तू चल कर तो देख, तेरे साथ पुरा करवा होगा. याला साहस लागतं. ही किंमत देण्याची तयारी अनेकांची नसते. त्यासाठी आत्मविश्वास हवा. यश अपयश याचा विचार न करता मनातल्या कामाची सुरुवात करावी. साधा रोजचा व्यायाम पहा. अनेकदा आळसामुळे आपण चालढकल करतो. त्याचा अनिष्ट परिणाम अखेरीला आपल्या आरोग्यावरच होतो का? जीवनात विजेता व्हायचा असेल, तर यशस्वी व्हायचं असेल, तर चांगल्या उद्याची वाट न बघता आज नव्हे तर आत्ताच जे करायचं ठरवलंय त्याचा आरंभ करा. अभ्यासाचं उदाहरणही घेता येईल. बरेच विद्यार्थी सांगितलेला अभ्यास करतात, पण यशस्वी होण्यासाठी अभ्यासिकेपलीकडे जाण्याची आवश्यकता असते. तरच जीवनात निश्चित अशी उंची गाठता येऊ शकते. कारण असं म्हणतात की जर तुम्हाला उघडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, पण सतत चालत राहा. कारण शुभारंभ नेही यशाकडे हे विसरता कामा नये. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद कायम राहील. आणि व्हिडिओ आवडला तर कमीत कमी 7 माणसांना तरी हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावीच लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळं होतात. आपणच केलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू, त्याचा आस्वाद घ्यावाच लागतो. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि ती निष्फळ ठरत नाही. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाही, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभवच लागतो. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव कमवण्यासाठी मात्र काम हे करावंच लागतं. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुखच देऊन जातं. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख ही डोळ्यांना दिसत नाही. विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न ही साकार होण्यास वेळ लागत नाही. जगातील कोणतीही वस्तू महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारावर असतं. कारण आधार नेहमी सोबत असतो, परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात. आयुष्यात आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात. स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे, तो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत पण देतो. त्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते. त्यांना हरण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या प्रत्येक गोष्टी आपोआप मिळतात. आपल्या किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर आपल्याला का ओळखतात याला खूप महत्त्व आहे.
नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो. न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो, त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघंही बाहेर पडतात. म्हणून माणूस वाईट नसतोच, माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्मानं ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं, नात्याची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे. तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतं तर कोण हात धरून चालतं. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता, तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानसं स्माईल द्या. हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे. मन आणि छत्रीत एक साम्य आहे. जेव्हा त्या उघडलेल्या असतात तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात, नाहीतर एरवी त्या ओझंच वाढवतात. म्हणून माणसानं आनंद घेतला पाहिजे. आयुष्य एकदाच आहे. आयुष्य आनंदाने जगा. आयुष्यात अत्यंत मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली तीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका, कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपलं कौतुक केलं काय किंवा टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या. स्वतःचं भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका, तर फक्त चांगुलपणानं साथ द्या. मुलांवर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या. त्यांना भेटवस्तू द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर नक्कीच करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसतं राब राबणं म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही 50शीत आहात. आरोग्याची हेळसांड करून पैसा कमवण्याचे दिवस आता संपलेले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल. तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक जमीन असली तरी काय त्याचा उपयोग? तुम्हाला अन्नधान्य रोज किती लागतं? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात, आणि एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यात एक दिवस तुम्ही कमवला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट, तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारीच पडणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आणि उद्धत आहे त्याकडे पहा, त्याची जपणूक करा. आणि हो, तुमच्याकडे मित्रांना कधीही विसरू नका, त्यांनाही जपा. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल. मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटा आणि एकाकी पडाल. त्यासाठी रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहा. हसा आणि हसवत राहा. मुक्त दाद द्या. म्हणूनच म्हणतो, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकट ही क्षणभंगूर आहेत, त्याचा सामना करा. डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही. नाती जपा,
एकमेकांना आदर प्रेम द्या, नाहीतर आयुष्य हे क्षणभंगूर आहे, कधी संपेल कळणारही नाही. म्हणून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवन हे खूप सुंदर आहे, त्याचा आनंद पुरेपूर्ण घ्या. आयुष्यात येणारा प्रत्येक गोष्ट आपल्याला जी जीवन जगता आली पाहिजे. कोण काय बोलणार हे आपण ठरवू शकत नाही, परंतु त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे नक्कीच आपण ठरवू शकतो. ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीला बोलता येत नाहीत, त्या गोष्टी टोमणं मारून ऐकवण्याची सवय काही लोकांना असते. काही लोकांना मजाकमध्ये मनातलं बोलून घेण्याची सवय असते. समोरच्या व्यक्तीला जर राग आला तर मी मजाक केला असे म्हणून बोलून विषय संपवतात. एखाद्या व्यक्तीस लज्जित करण्यासाठी, दुःखी करण्यासाठी अनेकदा टोमणे आणि मजाक यांचा वापर केला जातो. सरळ बोलण्यापेक्षा एखाद्याला आडवं बोलणं, शब्दाचा टोला मारून अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवणं, चेष्टा मजाक करणं यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळतो. आपण काय बोलतो यावरून आपली पात्रता ठरते, कोणाबद्दल बोलतो याची नाही. कधी कधी टोमणं हे चांगल्या हेतूने पण असतात, परंतु बोलणाऱ्याचा हेतू वेगळा आणि ऐकणाऱ्याचा वेगळा झाला की गैरसमज होतात. त्यामुळे एक चांगल्या नात्यावर याचा परिणाम होतो. एखादी गोष्ट पटत नसेल तर प्रत्यक्ष बोलावं, तेही आपल्याला तेवढा अधिकार असेल तर. एकच नियम सगळ्यांना लागू होत नाही. म्हणून आपण जितकं आपल्या शरीराविषयी जागरूक असतो, तितकंच आपल्या मनाविषयी नसतो. त्यामुळं जेव्हा अनपेक्षित परिस्थिती समोर येते, तेव्हा आपला गोंधळ उडतो. आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे आपल्याला पटकन ठरवता येत नाही. आपल्या जीवनातील ज्याप्रमाणे बदल होतात, त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा बदलत असतं. शरीरातील बदल अदृश्य स्वरूपात असल्यामुळं आपल्याला लवकर त्यांच्याकडे लक्ष येत नाही. मनातील बदल अदृश्य असल्यामुळे त्यांच्याकडे आपण हवं तितकं लक्ष देत नाही. हेच कारण आहे, जेव्हा अनपेक्षित परिस्थिती समोर येते, तेव्हा आपली मनस्थिती बिघडते. वेळ लागल्यावरच मनाची आठवण होते, तोपर्यंत शरीराच्या एका कोपऱ्यात आपण त्याला बंद करून ठेवलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे दुःख, संकट, पराभव, अपमान आणि वेदनेनं भरलेलं असतं. परंतु ज्याने अपमान आपल्या मनाला समजून घेतलं, त्या व्यक्तींचे जीवन अपयश, अपमान, दुःखाने भरलेलं असूनही त्यांना आनंदी जीवन जगता येतं, शांत जीवन जगता येतं. आपल्या संपूर्ण जीवनावर जी गोष्ट हुकूमत गाजवते ती म्हणजे आपलं स्वतःचं मन असतं. संपूर्ण शरीरावर, इंद्रियावर, एकंदरीत आपल्या संपूर्ण जीवनावर राज्य करणारा राजा म्हणजे आपलं मन. मनाच्या शक्तीच्या जोरावर माणूस चंद्रावर पोचला, तर ज्याला आपलं मन सांभाळता आलं नाही, तो आयुष्यात हार मानून आत्महत्या करून आपले जीवन संपवून हे जग सोडून जातो. ज्याच्याजवळ ताबा मिळवणं कठीण ते मन पण सरावाने, निश्चयाने, ध्यानाने मनावर ताबा मिळवला तर जीवनात इच्छित गोष्टी, यश, आनंद हवं ते मिळवून देणारं सुद्धा मनच आहे. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळूहळू शांत व्हायला लागतं. प्रत्येक गोष्टीचं मूळ मन आहे. मनाला समजून घेतलं तरच जीवनाचे वटवृक्षात रूपांतर होईल. शांत, स्वस्थ, आनंदी जीवन जगण्यासाठी शरीराचा घाम आणि मनाचा मळ रोजच निघाला पाहिजे. जीवनात मन आणि मित्राची भूमिका ही आरशासारखी असावी. आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत छोटीशी पण खूप उपयोगाची वस्तू म्हणजे आरसा, ज्यात आपण आपलं प्रतिबिंब बघत असतो. जसं आपण आपलं बाह्य शारीरिक रूप, वेशभूषा, केशभूषा बघण्यासाठी आरसा बघतो, तसंच आपल्या अंतर्मनात खरं स्वरूप बघण्यासाठी मनाचा आरसा असावा.
परंतु कधी कधी आपलं मन ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेताना गोंधळून जातं. एक मन म्हणतं एखादी गोष्ट करू योग्य आहे, तर दुसरं मन म्हणतं नको करू. तेव्हा आपल्याला एक चांगला मित्र, मैत्रीण काय योग्य काय वाईट निर्णय घेण्यास मदत करू शकतो. म्हणूनच म्हणतात ना, एक चांगला मित्र आरशासारखा असतो. आरशात आपण बाह्य रूप बनवतो आणि आपलं खरं आंतररूप, गुण अवगुण एक चांगला मित्र आपल्याला दाखवतो. आरशासारख्या मित्र आपला आत्मविश्वास वाढवून आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. पहाटेच्या शांततेत शरीराचे डोळे मिटून अंतर्मनाचे डोळे उघडले तर आपल्या मनाच्या आरशात आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब बनवू शकतो. आपल्या शरीराचा पाठीचा कणा कमजोर झाला की नीट उभा राहता येत नाही. त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्या मनाचा कणा आहे. तो कमजोर झाला की जीवनात यश मिळवता येत नाही. नुकतंच जन्मलेल्या गाईचं वासरू काही मिनिटातच उभं राहायला शिकतं. ते फक्त त्याच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे. सुरुवातीला उभं राहताना ते सतत खाली पडत असतं, पण प्रयत्न सोडत नाही आणि उभं राहतं. गाय हे सगळं निमूटपणे बघत असते. आपलं मनुष्याचं जीवन तर तसं नाही. आपल्याला तर अनेकांची साथ, सहवास, मार्गदर्शन, आधार मिळत असतो. तरीही प्रतिकूल परिस्थितीत आपण हार मानतो. एकदा एका सदगृहस्थाकडे त्याचा आंधळा मित्र गप्पा मारायला आलेला असतो. त्याच्या गप्पा इतक्या रंगतात की अंधार कधी पडला दोघांच्याही लक्षात येत नाही. आंधळा मित्र जायला निघाल्यावर ते गृहस्थ त्याच्या हाती कंदील देतात आणि म्हणतात, बाहेर खूप अंधार आहे, कंदील सोबत घेऊन जा. यावर तो आंधळा मित्र हसतो आणि म्हणतो, मी तर आंधळा आहे, मला अंधार आणि उजेड सारखाच, मला कंदिलाचा काय उपयोग. तेव्हा ते गृहस्थ म्हणतात, हा कंदील तुझ्यासाठी नाही आहे, डोळस माणसांसाठी आहे. या कंदिलामुळे तुला कोणतीही धडकणार नाही. त्याला हे पटलं आणि तो कंदील घेऊन रस्त्याने चालू लागला. मात्र थोड्याच वेळात एक माणूस त्याला येऊन धडकतो. तेव्हा तो ओरडतो, अरे कोण आहेस, तुला माझ्या हातातला पेटता कंदील दिसला नाही का. त्यावर धडकलेला माणूस म्हणतो, अरे बाबा, तुझा कंदील विझून गेलाय, हे तुझ्या लक्षात नाही आलं का. त्याचे हे शब्द ऐकताच आंधळा माणूस हसला आणि म्हणाला, नाही लक्षात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळाली, उसना घेतलेला उजेड फार काळ टिकत नाही, आपल्या उपयोगी पडत नाही. त्यासाठी स्वयंप्रकाशित व्हायला हवं. आधारापेक्षा जीवनात आत्मविश्वास असायला हवा. अंधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी वेळ आल्यावर गळा कापून शकते. म्हणून जीवनात आधार शोधण्यापेक्षा आत्मविश्वास दृढ केला पाहिजे. आणि असेच संदेश ऐकण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जीवनात खूप वेळच आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, तरीही ते आपल्याला मिळत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला तीच गोष्ट कुठेही प्रयत्न न करता सहज मिळून जाते. तेव्हा आपला देवावरचा विश्वास कुठंतरी कमी होतो. परंतु एक त्रिलोक सत्य आहे, या दुनियेत कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही. कोणालाच कर्मापेक्षा कमी किंवा जास्त मिळत नाही. हे जर आपण समजून घेतलं आणि स्वीकारलं तर जीवनात सुखदुःख, यश अपयश सर्वच गोष्टी सहज स्वीकारायला सोप्या जातात. आज आपण जे काही आहोत ते आपण भूतकाळात केलेल्या कर्माने आहोत, आणि आज वर्तमानात जे कर्म आपण करू तेच भविष्यात समोर येणार आहे. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला हातात असतात तर काही गोष्टी नसतात. आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. नकारात्मक विचारांना आपल्यामध्ये येण्याची परवानगी देण्यापेक्षा अशक्य किंवा शक्य असेल तेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा.
सेव्ह अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.